कवी प्रवेश यूट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, मनुष्य तसं पाहिलं तर काहीही करू शकतो. या गोष्टीवर आत्मविश्वास बाळगणारा प्रत्येक माणूस नक्कीच विश्वास ठेवतो. पण आदिमानवाच्या काळापासून त्यावेळेस सुरक्षेच्या कारणास्तव समूहाने हा आदिमानव राहू लागला. समूहाने शिकार करून खाऊ लागला. मग ती वेळची समाजप्रियता, समूह करून राहण्याची ती एक प्रवृत्ती आजही माणसाला उपकारकच ठरते. पण काही लोकांना गोतावळा नको असतो, मित्रमंडळीही नको असतात, कुठल्याही समूहात जायला नको असतं. मी एकटा आणि माझं आयुष्य, अशी एखादी मनोवृत्ती घेऊन बरीच माणसं जगताना आपल्याला दिसतात. पण काही गोष्टी आहेत ज्या त्यांच्या मनावर बिंबवाव्या लागतील आता, म्हणून त्या गोष्टी मुद्दाम मी सांगेन आता. एखाद्या माणसाचं त्याने मोठ्या कष्टाने उभं केलेलं घर अचानक काहीतरी घडतं आणि त्या घराला आग लागते. आत्ता आपण बघतोय प्रगत राष्ट्र अमेरिका आज कॅलिफोर्नियासारख्या मोठ्या शहरात वणवे भडकले आणि ती आग पसरत शहरांना गिळंकृत करायला लागली. लॉस एंजलिस अशी मोठी शहरं, त्यांची जी काही जंगलाच्या आसपासची वस्ती आहे तिथली अनेक लोकांची घरं जळून भस्मसात झाली आहेत. अशाच पद्धतीने एका व्यक्तीचं घर जेव्हा जळतं तेव्हा नक्कीच विचार मनात येतो की घर जळालं, ठीक आहे, आजकाल लोक स्वतःचाही विमा उतरवतात, मेडिक्लेम असतात, प्रॉपर्टी केल्यानंतर ती प्रॉपर्टी जर लोनची असेल तर त्या प्रॉपर्टीचा इन्शुरन्स असतो. म्हणजे घर जळालं तर विमा नक्की असतो. पण एखाद्या माणसाची स्वप्नच जळाली तर काय, हा प्रश्न निर्माण होतो. असेच काही प्रश्न आयुष्यात निर्माण होतात. पायामध्ये काटा रुतला तर तो काढता येतो. ढग बरसले, जोराचा पाऊस आला तर छत्री घेऊन बाहेर पडता येतं. पण एखाद्याच्या डोळ्यातनं अश्रूंच्या धारा वाहू लागल्या तर काय. शरीराला इजा झाली की आपसुकच आई ग हा शब्द येतो. पण मनाला जर शब्द टोचले, कोणी काही अपमानास्पद बोललं, तर ती मनाची बोचणी, ती मनाला टोचणी जी लागते ती आयुष्यभर आपण विसरू शकत नाही. म्हणूनच अशा काही प्रसंगी तुम्हाला कोणीतरी जवळचं लागतं, कोणीतरी मित्र लागतो. शरीर आजारी पडलं तर तुम्ही मेडिकलच्या दुकानात जाऊन औषधं आणू शकता. पण ज्या मनाच्या उभारीवर तुम्ही धावता ते मनच जर आजारी पडलं तर मात्र एखादा चांगला मित्र, एखादी चांगली मैत्रीण जवळ असावी याची प्रकर्षाने जाणीव होते. आणि खरंच एखादा चांगला मित्र आणि चांगली मैत्रीण एखाद्या व्यक्तीला मिळणं हे औषधापेक्षा कमी नसतं. त्यातून मग चांगल्या मित्रमैत्रिणींचा गोतावळा, एक समूह जर तुमच्याशी व्यवस्थित अटॅच असेल, तुम्ही जर त्या समूहाचा एक भाग, एक हिस्सा म्हणून जगत असाल, आनंदाने एकमेकांच्या सुखदुःखात सामील होत, तर नक्कीच तुमचं मन जेव्हा आजारी पडतं, तुम्ही जेव्हा मनाने निराश होता, तेव्हा याच समूहातले तुमच्या जवळचे मित्रमैत्रिणी तुमच्याकडे येतात
तुमची आस्थेने चौकशी करतात आणि मग तुम्हाला वाटतं की अरे, शरीराला जसं आपण औषध मेडिकल स्टोअरमधनं आणतो तसा हा आपला मित्रमैत्रिणींचा जवळचा हा समूह हे एखाद्या मेडिकलच्या दुकानापेक्षा कमी नाही आहे, असा विचार मनात डोकवून जातो आणि ते खरं असतं. म्हणूनच जेव्हा एखाद्या व्यक्तीने शाब्दिक आघात केला तेव्हा त्या शब्दाची टोचणी तुम्हाला अपमानित करून जाते. अशा वेळेससुद्धा तुम्हाला कोणीतरी आपला जवळ असावा असं वाटतं. रस्त्यामध्ये एखाद्या वेळेस वाघ आला तर तुम्ही कुठेतरी पळायला जागा बघून पळून स्वतःचा जीव वाचवू शकता. पण तुमच्या मनातला अहंकारच जर आडवा येत असेल प्रत्येक वेळेस, नाही मी एकटाच राहतो, नाही मला कुणाची गरज नाही, नाही मला नातीगोती नको आहेत, कोणी मित्रमैत्रिणी नको आहेत, मी भला आणि माझं आयुष्य भलं, अशा मनोवृत्तीने जर तुम्ही जगणार असाल तर तुमच्या जगण्यामध्ये कुठे ना कुठे थोडा तरी उत्साह हा कमी जाणवतो. पाहणाऱ्यालाही जाणवतो. चेहऱ्यावर सुद्धा तुमच्या उत्साह कधीही दिसत नाही. हे प्रकार होतात. म्हणूनच मी आदिमानवाचं उदाहरण देऊन सुरुवात केली की आदिमानवाला सुद्धा तो एकटा एकटा जेव्हा राहायचा तेव्हा त्याला खूप अडचणी येऊ लागल्या. त्याला सुद्धा मरण येण्याच्या संभावना निर्माण झाल्या. एखादा हिंस्त्र प्राणी त्याच्यावर हल्ला करून त्याला मारून टाकेल का काय या भीतीपोटी आदिमानव समूहाने राहू लागले. एकट्याने शिकार करण्यापेक्षा समूहाने शिकार करून खाऊ लागले. ज्या वेळेस शेतीचा शोधच लागला नव्हता तेव्हा आपला हा आदिमानव हा कच्चं मांस खाऊन जगायचा. मी त्या काळापासूनचं उदाहरण देतो. गरजेतून समूह निर्माण होत गेले, पण ती त्यावेळेस जरी गरज असली तशीच आज मानसिक गरज ही प्रत्येक व्यक्तीची आहे. ज्या व्यक्तीला अवतीभोवती काही नात्यागोत्यांचा गोतावळा आहे, काही मित्रमैत्रिणींचा गोतावळा आहे, मला नाही वाटत की त्याला जीवनात येणाऱ्या कोणत्याही संकटाशी दोन हात करायला फार मोठे कष्ट नाही पडत. पण जेव्हा माणूस एकटा एकटा असतो तेव्हा छोटी छोटी संकटंसुद्धा त्याच्यासमोर मोठा आवासून उभी आहेत की काय असं त्याला वाटतं. त्याला आता गिळंकृत करतात का काय ही संकटं, अशाच भीतीमध्ये तो एकटा जगत असतो. चला मित्रांनो, जे कोणी आपले 2-5 मित्र असतील त्यांच्या संपर्कात राहा. जे काही तुम्ही मित्रमैत्रिणी कमवली आहेत आयुष्यात, ती मैत्री कशी टिकेल, कसे तुमचे संबंध चांगले राहतील याकरता जाणीवपूर्वक प्रयत्नवादी राहा. आणि लोकांनी माझ्या दुःखात सहभागी व्हावं अशा माफक अपेक्षा नका धरू. आधी स्वतःला असं डेव्हलप करा की कुणाचंही दुःख पाहिल्यानंतर तुमच्या मनात संवेदना निर्माण झाली पाहिजे. त्याचं दुःख कसं हलकं करू शकतो असे विचार तुमच्या स्वतःच्या मनात यायला हवेत. आणि असं जेव्हा तुम्ही स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करता, आपसुकच तुम्ही तुमच्या संकटात धावून येणारी माणसं कमवत असता. आशा करतो मित्रांनो, छोट्या छोट्या वाक्यांमधनं आपल्या मानवी जीवनाला संदेश म्हणून काही गोष्टी मिळतात. अशाच काही गोष्टी तुमच्या मनापर्यंत पोहोचवण्याचा हा आजचा माझा प्रयत्न. मला खूप खूप आवडलेली ही वाक्य होती. घर जळालं तर विमा असतो, स्वप्न जळाली तर करायचं काय. वाघ आडवा गेला तर आपण धावू शकतो, जीव वाचवू शकतो, पण स्वतःच्या मनातला अहंकार जर आडवा येत असेल प्रत्येक वेळेस तर मग आपल्याला वाचवणार कोण. खूप आवडण्यासारखी वाक्य आणि त्याच अनुषंगाने छोटासा संदेश देण्यासाठी केलेला हा व्हिडिओ अशाच अँगलनी आजच्या या एपिसोडकडे बघावं. आणि नक्कीच जी लोक आत्मकेंद्रित जगत आहेत, जी लोक फक्त स्वसाठी जगत आहेत, भले मग ती खूप सुखवस्तू का असेनात किंवा रोजच्या विवंचनांमुळं त्यांना कोणाशी मिक्स होणं, कोणाशी नातीगोती टिकवणं, कोणाशी मैत्री करणं याच्यामध्ये जर त्यांना कुठेतरी कमीपणा वाटत असेल तरीसुद्धा थोडंसं सुधारण्याची नक्की गरज आहे. कारण मनुष्य हा मूळतःच समाजप्रिय प्राणी आहे. मनुष्य हा एकलकोंडेपणाने राहूच शकत नाही. म्हणूनच समाजविघातक कार्य करणाऱ्या एखाद्या
अतिशय उच्च दर्जाच्या क्रिमिनलला तुम्ही पाहिलं असेल की अंडा सेलमध्ये ठेवलं जातं. पूर्वी आपल्या क्रांतिकारकांना ब्रिटिश लोक अंडा सेलमध्ये ठेवायचे. अंडा सेलमध्ये तुम्हाला एकटं एकटं राहावं लागतं. लिमिटेड जागा असते फिरायला, चालायला. एका कट्ट्यावर तुम्हाला झोपावं लागतं, वगैरे वगैरे. मग तिथे तो माणूस बेचैन होतो. का बेचैन होतो? मग पनिशमेंट म्हणून अशा का गोष्टी आहेत? त्या याचसाठी आहेत कारण मनुष्य तशा परिस्थितीत जास्त जगू शकत नाही. तिथून तो मोकळा कसा होईल याच्याकडे त्याचा कल असतो, किंवा पुन्हा आपण अशा ठिकाणी येणार नाही यासाठी तो आपसुकच चांगलं वागायला लागतो. चला मित्रांनो, एकटे एकटे राहण्यासाठी आपण या पृथ्वीवर जन्माला आलो नाही आहेत. 4 लोकांमध्ये आपल्याला मिसळता आलं पाहिजे. 4 लोकांची दुःख आपल्याला वाटून घेता आली पाहिजेत. आपल्याला कधी दुःख झालं तर एखादा हक्काचा खांदा डोकं टेकवून ढसाढसा रडण्यासाठी खूप आवश्यक असतो. ही आपली मानवी मनाची गरज आहे. आपली निर्मितीच त्या पद्धतीने झाली आहे. म्हणूनच चला, एकांतात जगण्यापेक्षा 4 लोकांमध्ये आपण मस्त हसत खेळत, 4 मित्रमैत्रिणी कमवत आपण या आयुष्याचा आस्वाद खूप छान रीतीने घेऊ शकतो. या गोष्टीवर विश्वास ठेवा आणि आज ऐकलेली छान छान वाक्य नक्कीच आपल्या मनात रुंजी घालतील, याबद्दलही मला काही शंका वाटत नाही आहे. पुन्हा भेटूयात अशाच काही गमतीदार गोष्टींसह, अशाच काही संदेश देणाऱ्या गोष्टींसह सुद्धा, आणि भेटतच राहूयात. 7,711 व्हिडिओंचा पल्ला आपण गाठलेला आहे. बस तुम्ही फक्त माझ्यासोबत राहा, मी तर असाच चालत राहीन.